भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट बघायला मिळाला। भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांनी काँग्रेस, शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टीच्या 6 फुटीर नगरसेवकांच्या पाठिंब्यावर 48 मतांनी विजय मिळवत महापौरपद पटकावलं आहे। शिंदे सेनेच्या शिवसेनेने शेवटच्या क्षणी आपले उमेदवार मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना पाठिंबा दिला होता। मात्र भाजपमधील फूट निर्णायक ठरली। विलास पाटील यांना 25 तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली। दरम्यान या बंडखोरीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पक्षविरोधी काम करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। बंडखोरी करू नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा देऊनही काही नगरसेवकांनी शब्द पाळला नाही। त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे।